हेलो एव्हरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th मॅथमॅटिक्सचा आपण फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे एंगल अँड इट्स मेजरमेंट. याच्यामधली पहिली एक्सरसाइज आपण कंप्लीट केलेली आहे. डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे. जर समजा तुम्ही बघितले नसेल पहिले व्हिडिओ, तर हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही पहिले व्हिडिओ बघू शकता. ओके, चला ठीक आहे. तर आता एक्सरसाइज आपण 1.2 ला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण काही कन्सेप्ट डिस्कस करूया. तर याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत, दॅट इज द लेंथ ऑफ आर्क चा कन्सेप्ट आहे. लेंथ ऑफ आर्क म्हणा किंवा आर्क लेंथ त्याला तुम्ही म्हणू शकता. एंड एरिया ऑफ सेक्टर याचा आपण कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो आपण कन्सेप्ट अंडरस्टँड करूया आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.2 ला आपण सुरुवात करूया. ओके, चला ठीक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण येत आहे. ओके, चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट काय आहे बघा. सपोज एखादा सर्कल आहे, हा सर्कल आपण या ठिकाणी कन्सिडर केलाय. चला एक छोटासा सर्कल कन्सिडर करूया, हा खूप मोठा झालेला आहे. एक छोटा सर्कल आपण कन्सिडर केला, तर या ठिकाणी आता एक ए पॉइंट कन्सिडर केला आपण आणि हा एक बी पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, हा सेंटर आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता ही जी ए बी आहे याला काय म्हणायचं, आर्क म्हणायचं. ही जी ए बी आहे याला आर्क म्हणायचं. ए बी इज द आर्क, ए बी इज द आर्क. ओके, आणि दोन टाइपच्या आर्क असतात, नेहमी लक्षात ठेवा. आता इथे एक पॉइंट आपण सी कन्सिडर केला, तर ए सी बी ही जी आर्क आहे, ए सी बी जी आर्क आहे याला मेजर आर्क म्हणा. यालाच आपण काय म्हणतो, मेजर आर्क म्हणतो. चला दुसऱ्या पेनने घेतो याला. हा, याला आपण मेजर आर्क म्हणतो. आणि ही जी छोटी आहे याला आपण मायनर आर्क म्हणतो. आलं लक्षामध्ये. ओके, दोन्ही बी आर्क आहेत. एसीबी ही एक आर्क आहे आणि एबी ही एक आर्क आहे. म्हणजे काय, सर्कलचा जो छोटासा पार्ट आहे, छोटासा जो तुकडा आहे, छोटा असो किंवा मोठा असो, याला आपण आर्क म्हणतो. जो मोठा तुकडा आहे सर्कलचा याला मेजर आर्क म्हणा आणि जो छोटा तुकडा आहे याला काय म्हणा, मायनर आर्क म्हणा. आलं लक्षामध्ये. ओके, तर लेंथ ऑफ आर्क काय असतं, लेंथ ऑफ आर्कचा एक फॉर्म्युला आहे. सपोज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो अँगल आहे, हा अँगल जर समजा थीटा असेल तर एक थीटाचा एक फॉर्म्युला आहे. अँगल बरोबर सर्वांना माहिती आहे, आपण फिजिक्स मध्ये बघितला किंवा 8वी 9वी 10वी तुम्ही मॅथ मध्ये डिस्कस केला असेल. अँगल बरोबर काय फॉर्म्युला आहे, आर्क अपॉन रेडियस. नेहमी लक्षात ठेवा, अँगल इक्वल टू फॉर्म्युला आहे आर्क अपॉन रेडियस. ओके, मग अँगलला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट केले, थीटा लेटरनं सर. आर्कला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं, एस लेटरने इंडिकेट करायचं. आणि सर्कलची रेडियस काय असते, आर असते. ओके, तर आर्क बरोबर अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस फॉर्म्युला आहे. तर आर्कला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट केले, एस लेटरनं. आणि रेडियस काय आहे, आर आहे. तर याच्यावरून आर्कचा फॉर्म्युला आपण ऑब्टेन करू शकतो. एस बरोबर आर थीटा हा फॉर्म्युला आहे. एस बरोबर काय फॉर्म्युला आहे, आर थीटा. सो दिस इज द लेंथ ऑफ आर्क. यालाच काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, लेंथ ऑफ आर्क म्हणायचं. लेंथ ऑफ आर्क म्हणजे आर्कची लेंथ काय आहे, एस बरोबर आर थीटा हा फॉर्म्युला आहे. अलग लक्षात सर्वांच्या. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता पुढचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. आता आर्क ऑफ लेंथ झालं, लेंथ ऑफ आर्क म्हणा किंवा आर्क ऑफ लेंथ म्हणा, एस बरोबर आर थीटा फॉर्म्युला आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला डिस्कस करायचंय एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. आता सेक्टर कोणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो ओ ए बी आहे, हा कम्प्लीट ओ ए बी आणि हा जो पोर्शन आहे ओ ए बी चा, याला सेक्टर म्हणायचं. हा जो पोर्शन आहे याला कम्प्लीट काय म्हणायचं, सेक्टर. ओके, तर एरिया ऑफ सेक्टर, या ठिकाणी सेक्टर कोणता आहे, सेक्टर. हा, सेक्टर या ठिकाणी कोणता आहे, ओ ए बी. ओ ए बी हा एक सेक्टर आहे. ओके, म्हणजे एक छोटासा तुकडा आहे. तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, हॅपी बर्थडे वाला केक सर्वांना माहिती आहे, हा हॅपी बर्थडे वाला केक आहे आणि याचाच एक छोटासा तुकडा तुम्ही कट करता. ओके, आणि तुम्ही खाऊ घालता. तर हा जो छोटासा जो तुकडा आहे याला सेक्टर म्हणायचं. याला काय म्हणायचं, सेक्टर म्हणायचं. ओके, मग या सेक्टरचा एरिया काय असेल याचा एक फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ द सेक्टरचा फॉर्म्युला. तर सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे बघा, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू, डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1/2 आर स्क्वेअर थीटा. काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर या फॉर्म्युल्याला विद्यार्थी मित्रांनो आणखीन आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहिता येतं. कशा पद्धतीने लिहिता येतं, ओके, तर एरिया ऑफ सेक्टर विच इज इक्वल टू, आता 1/2 आर स्क्वेअरला मी आर इंटू आर लिहू शकतो. आर स्क्वेअरला मी आर इंटू आर लिहू शकतो. हा थीटा ऍज इट इज.
आणि आर थिटाला मी काय लिहू शकतो, एस लिहू शकतो. म्हणजे या आर थिटाला विद्यार्थी मित्रांनो हा जो आर थिटा आहे त्याला मी एस लिहू शकतो. तर 1/2 आर इंटू एस हा एक फॉर्म्युला आलेला आहे. सो याला पण आपण एरिया ऑफ सेक्टर म्हणू शकतो. म्हणजे एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत. ऍक्च्युअल मध्ये एकच फॉर्म्युला आहे पण त्याला आपण एका दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, तुम्ही एकच फॉर्म लक्षात ठेवा, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. पण जर समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर लेंथ ऑफ आर्क दिली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा यूज करू शकता, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 1/2 आर इंटू एस. चला ठीक आहे, कोणकोणते तीन फॉर्म लक्षात ठेवायचे तुम्हाला? पहिला फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एस इक्वल टू आर थिटा, म्हणजे एस म्हणजे काय आहे, आर्क ऑफ लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्क इक्वल टू आर इंटू थिटा. आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आणि थिटा म्हणजे अँगल. ओके, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर थिटा. आर म्हणजे रेडियस आहे, थिटा म्हणजे अँगल आहे. आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये 1/2 आर एस. आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आणि एस म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ आर्क आहे. चला ठीक आहे, तर एक्सरसाइज 1.2 ला आता आपण सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, एक्सरसाइज 1.2. ओके, दोनच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्या दोन फॉर्म्युल्यावरच आता एक्सरसाइज 1.2 आपल्याला पूर्ण करायची आहे. चला ठीक आहे, तर पहिला प्रश्न या ठिकाणी मी कॉपी करून घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर डेली सकाळी 8 वाजता लेक्चर येत आहे 11वीचं. तर सर्वांनी बघायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायचंय आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल जावं. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याचा. अलग लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. चला, तर पहिला क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आहे. काय क्वेश्चन आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण याला जाणून घेऊया आणि नंतर आन्सर फाइंड आउट करूया. ओके, तर बघा काय क्वेश्चन आहे, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल. ओके, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्कलच्या आर्कची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. वी सबटेन एन अँगल ऑफ, अँगल दिलेला आहे 108 डिग्री ऍट द सेंटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. जर विद्यार्थी मित्रांनो रेडियस त्या सर्कलची 15 सेंटीमीटर असेल तर. ओके, तर सगळ्यात पर्यंत आपण आता गिवन लिहूता. सगळ्यात पर्यंत तुम्हाला इथं फाइंड करायला सांगितलं, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल, म्हणजे फाइंड एस बरोबर व्हॉट, एस तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर अँगल दिलेला आहे, अँगल म्हणलं की थिटा, थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे 108 डिग्री. डिग्रीचं कन्वर्जन लगेच रॅडियन मध्ये करायचं. डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, रॅडियन मध्ये. करा बरं, 108 इंटू रॅडियन मध्ये कन्वर्जन कसं करायचं, π/180 न मल्टिप्लाय करायचं. चला ठीक आहे, कितीनं भागाकार येईल सांगा आता, 2 न भागाकार करता येईल. 2 न भागाकार करा, 2 पंचे 10, 2 चौक 8, 92 18 0, आणखीन 2 न भाग जाईल. ओके, का 9 न जाईल, 9 न जाईल, 9 5 5 9 सक 54, हा 9 1 9 आणि हा 0, आणखीन 2 न जाईल, 2 3 6, 2 पंचे 10, आणखीन भाग जाईल का, नाही. वर 3 आहे आणि खाली 5 आहे. म्हणजे थिटा बरोबर विद्यार्थी मित्रांनो काय आलेला आहे, रेडियन मध्ये 3π/5 आलेला आहे. आणि लक्षामध्ये रेडियन कधी भी लक्षात ठेवा, जेव्हा अँगल तुम्हाला डिग्री मध्ये दिलेला असेल, अँगल तुम्हाला डिग्री मध्ये दिला असेल तर डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं. कसं कन्वर्जन करायचं, π/180 न मल्टिप्लाय करायचं, भागाकार करत राहायचं. वर काय उरलं 3π उरलं, खाली 3π उरलेला आहे आणि खाली 5 उरलेला आहे. सो 3π/5. ओके, सो थिटा हा रेडियन मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रेडियस दिलेला आहे तुम्हाला, रेडियस ऑफ द सर्कल इज, रेडियस किती दिलेला आहे, रेडियस 15 सेंटीमीटर आहे. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, रेडियस 15 सेंटीमीटर आहे. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे, वी नो. हा फॉर्म्युला बघा, एस बरोबर म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, एस बरोबर आर थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके, चला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे, आर ची व्हॅल्यू 15, थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे, रेडियन मध्ये 3π/5 आलेला आहे. ओके, आता भागाकार करता येईल, डिवायडेशन करता येईल. चला डिवायडेशन करा, 5 1 5, 5 3 15. ओके, हा चला मल्टिप्लिकेशन करा, 3 3 9, सो 9π, वर 3 3 9 आणि पाय उरलेला आहे एस. ओके, आणि रेडियस कशामध्ये दिलेली आहे, सेंटीमीटर मध्ये. सो लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल सेंटीमीटर मध्ये आले. सो एस बरोबर 9π सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये. ओके, आणि शेवटी तुम्ही वर्डिंग मध्ये उत्तर लिहू शकता, द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 9π सेंटीमीटर, किंवा असं जरी ठेवलं तरी पण तुम्हाला मार्क भेटून जाते. चला एकदम सोपं आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युला कोणता आहे, एस बरोबर आर थिटा फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्हाला एस फाइंड आउट करायचंय, थिटा दिले पण डिग्री मध्ये दिलं तर त्याचं कन्वर्जन रेडियन मध्ये केलं. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 सेंटीमीटर, तर एस बरोबर आर थिटा फॉर्म्युला, आरच्या ठिकाणी आर ची व्हॅल्यू, थिटाच्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू पुटअप केली, कॅल्क्युलेशन केलं, काटाकाटी केली आणि उत्तर आलेलं आहे एस बरोबर 9π सेंटीमीटर. बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे, हे आहे सेंटीमीटर, दिस इज द सेंटीमीटर. ओके, चला क्वेश्चन नंबर 2 बघूत आता आपण.
एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युले वापरायचे आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले वापरायचे. हे बघा क्वेश्चन नंबर 2 लगेच कॉपी करतोय मी. ओके, याला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं क्वेश्चन नंबर 2 चला काय आहे मित्रांनो क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 काय क्वेश्चन आहे बघा, लक्ष करू द्या सर्वांनी. हा तर या ठिकाणी बघा, आणि विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह घ्यायचं का आपण, कोणकोणत्या विद्यार्थ्याला वाटते की लेक्चर लाईव्ह घ्यायला पाहिजे, अशा विद्यार्थ्यांनी कमेंट करा बरं. जर जास्त समजा विद्यार्थी म्हणत असतील की सर लाईव्ह लेक्चर घ्या, तर आपण लाईव्ह घेऊ शकतो. ओके चला ठीक आहे, कमेंट्स मध्ये मला कळवा. सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा, द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. जर समजा रेडियस ऑफ सर्कल म्हणजे सर्कलची रेडियस आर बरोबर किती दिलेला आहे, 9 सेंटीमीटर दिलेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल. तर लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल फाइंड आउट करायचंय, म्हणजे फाइंड द एस बरोबर व्हॉट फाइंड आउट करायचंय. त्याच्यानंतर विच कट ऑफ द कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ द रेडियस. आलं का लक्षामध्ये. ओके तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला थिटा दिलेला नाही, तर तुम्हाला काय म्हणलेलं आहे बघा, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल, म्हणजे एस तुम्हाला फाइंड आउट करायचंय. विच कट ऑफ द कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द रेडियस ऑफ सर्कल. तर कॉर्डची लांबी दिलेली आहे, कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे. ओके तर कशा पद्धतीने आपल्याला इथं बनवता येईल बघा, लक्ष द्या. हा सर्कल आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण या ठिकाणी असं घेऊया की कॉर्डची जी लांबी आहे, आता समजा आपण रेडियस ड्रॉ केली, ही रेडियस आहे आणि ही रेडियस आहे. तर ही जी कॉर्ड आहे, ही जी कॉर्ड आहे याला आपण ए नाव देऊता, याला आपण बी नाव देऊता, याला आपण ओ नाव देऊता. ओके तर या ठिकाणी बघा, आता हा जो पार्ट आहे हा रेडियसचा पार्ट आहे, हा रेडियस आहे, ही बी रेडियस आहे, आणि ही जी कॉर्ड आहे ही कॉर्ड सेम आहे, म्हणजे कॉर्ड इक्वल टू रेडियस आहे, म्हणजे ही बी रेडियस आहे. मला सांगा, जर एखादा इथं ट्रायंगल बनालाय बरोबर आहे, मग एखादा ट्रायंगल असेल आणि त्या ट्रायंगलच्या तिन्ही बी बाजू समान असतील, तिन्ही बी साइड जर सेम असतील, तर अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. मग इक्विलॅटरल ट्रायंगल मधले तिन्ही बी अँगल इक्वल असतात, आणि हा अँगल तुम्हाला माहिती आहे. ओके तर या ठिकाणी ट्रायंगल कोणता बनत आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल बनत आहे. ओके तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, येस फाइंड आउट करायचं आहे. आणि गिवन काय दिले विद्यार्थी मित्रांनो, कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल दिलेलं आहे. ओके तर या ठिकाणी गिवन कंडिशन नुसार कॉर्ड ऑफ लेंथ काय आहे, ए बी आहे, कॉर्ड ऑफ लेंथ ए बी आहे, म्हणजे ए बी बरोबर काय दिले, रेडियस ऑफ सर्कल म्हणजे या ठिकाणी ओ ए दिलेला आहे, आणि विच इज इक्वल टू काय आहे, ओ बी आहे. तर या ठिकाणी कोणता ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. देअरफॉर ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल हे बनत आहे, दिलेलं नाहीये त्यांनी. ओके पण या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल बनत आहे. देअरफॉर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थीटा बरोबर किती आहे, 60 डिग्री आहे. सर्वांना माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये अँगल किती असतो, ट्रायंगलचा 60 डिग्री असतो. चला ठीक आहे, हा डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करा. 60 डिग्री म्हणजे सर्वांना माहिती आहे 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन. अलग लक्षामध्ये सरळ सरळ लक्षात ठेवा मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे बघा 30 डिग्री म्हणजे किती रेडियन, π/6 रेडियन. त्याच्यानंतर 45 डिग्री म्हणजे किती रेडियन, π/4 रेडियन. 60 डिग्री म्हणजे किती रेडियन, π/3 रेडियन. 90 डिग्री म्हणजे किती रेडियन, π/2 रेडियन. ओके 180 डिग्री म्हणजे किती रेडियन, पाय रेडियन. आणि 360 डिग्री म्हणजे किती रेडियन, 2 पाय रेडियन. ओके हे सगळंच्या सगळं तुम्ही जर पाठ केलं तर तुम्हाला फिजिक्स मध्ये देखील कामाला येणार आहे आणि मॅथ मध्ये तुम्हाला कामाला आहेच. ओके सो 60 डिग्री म्हणजे किती रेडियन, π/3 रेडियन. ओके तर आर ची व्हॅल्यू आहे, थीटाची व्हॅल्यू आहे, तर एच ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येईल. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, वी नो. काय फॉर्म्युला आहे, वी नो एस इक्वल टू आर थीटाचा फॉर्म्युला आहे. चला ठीक आहे, मग पुटअप करा. आरच्या ठिकाणी आरची व्हॅल्यू आणि थीटाच्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू. ओके आर म्हणजे रेडियस, रेडियस दिले मित्रांनो 9 सेंटीमीटर दिले, तर या ठिकाणी 9 पुटअप करा. N2 थीटाची व्हॅल्यू किती आहे, π/3 आहे, तर या ठिकाणी π/3 पुटअप करा. हा कॅल्क्युलेशन करा, काटाकाटी करा, खचाक 3 1 3 3 3 9. ओके काय उरलं मग, वर 3 उरलेला आहे आणि पाय उरलंय, म्हणजे 3 पाय सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 3 पाय सेंटीमीटर आहे. चला सर्वांना समजलं का, याच्यावर मला कमेंट मध्ये कळवा. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन गुड मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. चला आपले विद्यार्थी
कोणकोणत्या जिल्ह्यातून आहेत एकदा मला कमेंटमध्ये कळवा बरं. महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या विद्यार्थ्यापर्यंत, कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जात आहे. यस, एकदा मला कळू द्या. आणि बाकीच्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की यार कोण कुठून आहे काही नाही. ओके चला ठीक आहे. दररोजचा व्हिडिओ बघताय ना, दररोजचा आपल्या चॅनलला 8 वाजता व्हिडिओ येत आहे. सकाळी सकाळी 8 वाजता व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की सर लाईव्ह लेक्चर घ्या, तर मी लाईव्ह लेक्चर घ्यायला रेडी आहे. ओके. पण कोणकोणत्या विद्यार्थ्याला वाटतंय की लाईव्ह लेक्चर घ्यायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट करा. जास्त जर कमेंट्स आल्या तर मी लाईव्ह लेक्चर घेऊ शकतो. ओके चला ठीक आहे. आणि कमेंट्स करा लवकरात लवकर फास्ट. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. फाइंड द एंगल इन डिग्री. तर तुम्हाला एंगल फाइंड आउट करायचं आहे डिग्री मध्ये, रेडियन मध्ये नाही, डिग्री मध्ये. सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ द सर्कल बाय एन आर्क हुज लेंथ इज, लेंथ दिली आहे 15 सेंटीमीटर. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, फाइंड थीटा बरोबर व्हॉट, पण कशामध्ये, डिग्री मध्ये. थीटा हा तुम्हाला डिग्री मध्ये फाइंड आउट करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाय एन आर्क हुज लेंथ, लेंथ दिली आहे म्हणजे एस दिलेला आहे, किती दिलेला आहे 15 सेंटीमीटर. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज, रेडियस दिलेला आहे 25 सेंटीमीटर. तर अँगल फाइंड आउट करायचा आहे. एकदम सोपा फॉर्म्युला आहे. लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कलचा फॉर्म्युला एस बरोबर आर थीटा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके चला एकदम सोपा आहे. वी नो, बघा विद्यार्थी मित्रांनो एस आर थीटा म्हणजे एस बरोबर आर थीटा हा फॉर्म्युला आहे. एस थीटा आणि आर या तिघाचं रिलेशन आहे. 3 तुम्हाला 2 दिलेत, 1 फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. ओके. फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. एस बरोबर आर थीटा हा फॉर्म्युला आहे. चला ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, थीटा फाइंड आउट करायचंय. तर थीटा बरोबर काय येणार आहे, आर इकडे मल्टिप्लिकेशन, साइड चेंज केल्यानंतर डिवायडेशन, एस अपॉन आर. एच ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 15 आहे. एच ची व्हॅल्यू किती आहे 15. आर ची व्हॅल्यू किती आहे 25 आहे. चला ठीक आहे. भाग करा कितीने भाग जाईल मग, हा 5 त्रिक 15, 5 5 25. तर थीटाची व्हॅल्यू किती आली 3/5. पण कशामध्ये आली, रेडियन मध्ये आली. कशामध्ये व्हॅल्यू आली, रेडियन मध्ये. पण आपल्याला कशामध्ये फाइंड आउट करायचं थीटा, डिग्री मध्ये. मग रेडियनचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल, डिग्री मध्ये करावं लागेल. देअरफॉर हा कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, रेडियनचं कन्वर्जन जर डिग्री मध्ये करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, शिकले आपण 180/π न मल्टिप्लाय करावं लागेल. चला ठीक आहे. मग याची बघा काटाकाटी करा, काय काय कॅन्सल होतं बघा. भाग जातो का, यस. 5 × 5, 5 त्रिक 15, 3 उरले, 5 × 30, 5 त्रिक 15, 3 उरले, 5 × 30. ओके. 3 ने 36 ला मल्टिप्लाय करा, 3 संग 18 ला 8, हाताला 1, 3 त्रिक 9, 9 1 10, 108/π डिग्री. तर थीटा हा जो आलेला आहे 108/π हा डिग्री मध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3चं उत्तर आपण फाइंड आउट केले. जे उत्तर येणार आहे ते रेडियन मध्ये येणार आहे, कारण की आपण फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा थीटा यूज करतो तेव्हा रेडियन मध्ये यूज करतो. म्हणजे जेव्हा थीटा फाइंड आउट करायचा असेल तेव्हा ऑफकोर्स रेडियन मध्ये येणार आहे. पण आपल्याला रेडियन मध्ये विचारलंय का, नाही, आपल्याला डिग्री मध्ये विचारलंय. त्याच्यामुळे डिग्री मध्ये जर करायचं असेल तर रेडियनचं कन्वर्जन डिग्री करायचं असेल तर 180/π न मल्टिप्लाय करावं लागेल. 180/π न मल्टिप्लाय केलं, काटाकाटी केलं, मल्टिप्लाय केलं तर थीटा बरोबर 108/π डिग्री आलेला आहे. चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे 3 प्रश्न या ठिकाणी कव्हर अप केले, 3 क्वेश्चन कव्हर अप केलेत. ओके. डेली लेक्चरचा टाइम आहे सकाळी 8 वाजता. ओके. चला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एमएसटी सीईटी ऍस्पिरंट असाल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी नवीन घेऊन येणार आहोत. ओके. तर कोण कोण एमएसटी सीईटीची परीक्षा देणार आहे अशा विद्यार्थ्यांनी कमेंट करायचंय, एस सर आय एम द एमएसटी सीईटी ऍस्पिरंट. ओके. चला ठीक आहे. जय हिंद, जय परिवर्तन.